भावानो ट्रेलर दाखवायचा कसा, कापायचा केवढा आणि किती दाखवायचा आणि किती ठेवायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे रानटीचा आत्ता बघितलेला ट्रेलर. जेव्हा टीजर आला होता ना त्यावेळेस सगळ्यांनी नावं ठेवलेली, म्हटलेलं यांच्या कॅमेऱ्याच्या टोपणावर काय शेजवान चटणी सांडली का काय, सगळं लाल लाल दिसाले. पण त्या सगळ्यांची तोंड अशी बंद केली सट्ट करून एक कानाखाली लावून, आणि त्यातला पण मी एक आहे. पण मी चुकीचा ठरलेला याचा मला अभिमान वाटतोय. पण ट्रेलर बघितला असा वाटतोय काय ऍक्शन, काय स्क्रीन प्ले. नाही, स्क्रीन प्ले तर यात काही दिसलाच नाही आपल्याला, पण यातली ऍक्शन, सिनेमॅटोग्राफी या दोन गोष्टी मला जबरदस्त आवडल्या. आणि एक महत्वाचं कॅरेक्टरायझेशन, काय कॅरेक्टर घेतलेत माहिती आहे. पण शरद केळकर पेक्षा मला एक कॅरेक्टर ह्यातलं एकदम छोटी झलक त्याची दाखवली, आणि ते म्हणजे संजय नॉर्वेकर. काय कॅमेरावर घेतले मध्ये, काय क्लोजअप शॉट घेतलेत, काय स्लो मोशन, आणि जिथं फास्ट पेस. आणि आपला संतोष जुळेकर, काय त्याला कॅरेक्टर केले, काय त्याचा लुक केलाय जबरदस्त. आणि जे काय म्हणजे खुळापणा, जे सायकोपणा दाखवलाय ना या ट्रेलरमध्ये, सगळी कॅरेक्टर एक नंबर वाटलेत. या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी. पॉझिटिव्ह काय काय म्हणजे ऍक्शन जबरदस्त वाटली, कॅरेक्टर जबरदस्त वाटले, लोकेशन सुद्धा जबरदस्त वाटले, सिनेमॅटोग्राफी सगळं काही जबरदस्त वाटलं. फक्त एक गोष्ट खटकली, ती म्हणजे काय, डायलॉग्स. जे काय डायलॉग्स लिहिलेत ना, पिक्चर सगळा वाटतोय आपला म्हणजे धारावी मधला, पण याची लँग्वेज वाटली ती म्हणजे पुण्याच्या सदाशिव पेठेतली. आता ते मला फील झालं, बाकी तुम्हाला फील होते का नाही ते मला सांगा. पण या सगळ्या गोष्टीकडे इग्नोर करू आपण. असा मराठी पिक्चर पाहिजे होता, याला म्हणायचं मराठीचा माग. हा, आता मला थोडं हे ना, कन्नडाचा एक उग्रम पिक्चर आला होता, त्यातली थोडी झलक वाटते, त्याची स्टोरी अडॅप्टेशन वाटते. असू दे तिकडे, अडॅप्टेशन असू दे किंवा कॉपी असू दे, काय म्हणायचं ती म्हणू द्यात. बाकी पण किंवा पिक्चर बघायला मजा येणार आहे. आता काय मराठीवाल्यांना एवढी एक विनंती की तुटून पडा या पिक्चरवर, तुटून पडा.